बाळू वस्तात वडोली बी संघाने विनायक पाटील यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्या वडोली बी टीमला. आज मात्र ते संघामध्ये नाहीयेत. ताशिष जाधव यांच्याकडनं समीर पाटीलसाठी विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. आशिष जाधव यांच्याकडनं समीर पाटीलसाठी फक्त कॅश प्राइज असेल. विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपये. नक्कीच ज्यावेळी समीर गोलंदाजी येतील नक्कीच या पारदर्शीचा आम्ही पुन्हा उल्लेख करू. पहिलं षटक अमर सज्ज झालेत. तर एका बाजूला जगावदेवी सोनारपाडा तर दुसऱ्या बाजूला निशान जीजी स्पोर्ट जीत 11 वाकलन. चिंचोली संघ सुद्धा इथे दाखल झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. हरेशन कंपनी आशिषला सुद्धा तुम्ही पाहू शकाल. आणि त्यांची फाईट असेल ती खोनी या संघाविरुद्ध. मागच्या मॅच मध्ये सुरुवात जरूर चांगली झाली होती, मात्र कुठेतरी कमलेश पाटीलचा झेल जो वाईडिश लॉंगॉनला सुटला आणि त्यानंतर मात्र मॅच गमावी लागली जरूर कुरपे टीमला. गेम ऑन. ऋषी भोईर स्ट्राईक एंडला आहेत. 9 सेकंडला केतन म्हात्रे. भगवा चषक म्हटलं तर नक्कीच या स्पर्धेने सुद्धा बाईक आपल्या घरी घेऊन गेले होते ऋषी भोईर. पहिला चेंडू फुलटॉस होता मात्र जाळ रचलंय. श्रीधर म्हात्रे खूप वेगाने आलेत आणि फलंदाज ऋषी भोईर शून्यावरती बाद होतोय. पहिला धक्का लागतोय तो निशान जीजी स्पोर्ट जीत 11 वाकलन संघाला. भोईर शून्यावरती बाद झाल्याने तिसऱ्या क्रमांकावर जीत भोईर येत आहेत. केतन म्हात्रे आणि जीत भोईर हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि गोलंदाज अमर ठाकूर भरपूर उंची आणि याच क्रीडांगणाने त्याला बाहुबळे नाव मिळालं, कारण याच मैदानात खूप लांब षटकार त्यांनी मारले होते. इथे मात्र चेंडू हवे ते मात्र गॅप भरपूर मोठी आहे. मिड विकेट आणि वाईड डिश लॉंगॉनच्या मधून चेंडू सीमा पार होतोय. चौकार. तर चौकार आलाय केतन म्हात्रे. जागृती स्पोर्ट याचा नक्कीच अँबॅसेडर सुद्धा आहे केतन म्हात्रे. अमर गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड द विकेट. आता मात्र चेंडू हवेत आहे, मात्र टायमिंग व्यवस्थित जुळलंय का श्रीधर जज करतायत आणि फलंदाज केतन म्हात्रेची खेळी इथे समाप्त होईल. धक्का क्रमांक दुसरा मैदानामध्ये निशान जीजी स्पोर्ट जीत 11 वाकलन संघाला. तरी खास करून फारसा चांगला खेळ त्याचा बऱ्याच स्पर्धेमध्ये झाला नाहीये. सात ट्रॉफी तुम्ही पाहिली, मकर संक्रांत ट्रॉफी पाहिली, आदर्श ट्रॉफी पाहिली, मात्र चांगला खेळ केतन म्हात्रेकडनं झाला नाहीये. प्रत्येक खेळाडूचा फॉर्म टिकून राहतं असं नसतं क्रिकेट या खेळामध्ये. 2021 कोणी संघ आपण आला असेल तर रिपोर्टिंग करायचंय. हर्षद ठोंबरे आलेत. स्वागत आहे हर्षद आपलं. आणि त्यांना फाईट करेल तो चिंचोली संघ, हरेश यांचा संघ.
सुपचा अप्रतिम फटका तुम्हाला पाहायला मिळतोय जीत भोईरच्या बॅट मधून स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमा पार हा भगवा चौकार. त्यानंतर चौकार त्यानंतर विकेट पुन्हा चौकार तुम्हाला पाहायला मिळतो म्हणजे 4 चेंडूमध्ये 2 विकेट आणि 8 धावा. निशान जीजी स्पोर्ट जीत 11 वाकलन संघाच्या. इथे मात्र चेंडू खेळतो पुन्हा क्षेत्रक्षे डीप मध्ये श्रीधर म्हात्रे तिथे त्यामुळे एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये आणि एकने धावसंख्या पुढे सरकेल. अहमद ठाकूर खूप चांगलं गोलंदाजी त्याची राहिली होती मकर संग्रह ट्रॉफी मध्ये सुद्धा 2 मॅच मध्ये 60 धावा 6 गडी सुद्धा त्याने बाद केले होते आणि इथे मात्र 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केले आणि स्ट्रायकिंगला आता मात्र 4थ्या क्रमांकावरती डाव खेळण्याचा फलंदाज प्रदीप पाटील आलेत कारण या स्पर्धेचा नियम आहे धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करायचे आहे. 2 षटकाच्या आत चेंडू जर हरवला फुटला तर नवीन आहे मात्र 2 षटकांतर चेंडू तुम्हाला जुना दिला जाईल. प्रत्येक टीमकडे 25 मिनिटं असतील जास्त विलंब केला तर तुम्हाला पॅनल्टी लागू शकते त्यासाठी तुम्हाला खेळाडूंना या आयोजकांना सहकार्य करावं लागेल. सोनापाडा संघाचे बिग सपोर्टर घनश्याम ठाकूर यांचे आगमन झाले त्यांचे हार्दिक स्वागत. भगवा चषक 2021 स्पर्धेचा पहिला दिवस 5 दिवस या स्पर्धेचा कालावधी आणि तब्बल 2 बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील. मॅन ऑफ द सिरीज आणि उत्कृष्ट गोलंदाज इथे एज लागते आणि काय घडतंय मैदानामध्ये हा लागणारा तिसरा धक्का. निशान जीजी स्पोर्ट जीत 11 वाकलन संघ पहिल्या षटकात थोडासा बॅकफुटवर तुम्हाला पाहायला मिळतोय कारण की अमर ठाकूरने 3 धक्के दिलेत वाकलन टीमला. डीजे 3 धक्के लागले तर अविनाश भोईर आलेत 5व्या क्रमांकावरती. 2020 चा एंड तुम्ही पाहिलं तर वाकलन संघाने कोणीची स्पर्धा जिंकली होती त्यानंतर एरंजड आणि उंबारली 3 स्पर्धा त्यांनी जिंकल्या मात्र 2021 मध्ये फारसा चांगला खेळ त्यांचा अजून तर झाला नाही कारण की आज आपण पाहिलं तर जवळजवळ 16 जानेवारी म्हणजे या 16 दिवसात आपण विचार केला तर फारसा चांगला खेळ आतापर्यंत झाला नाही मात्र इथूनही काही बिघडलं नाहीये. जीत भोईर आणि अविनाश भोईर या खेळाडूंमध्ये क्षमता एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल चांगली इनिंग साकारावी लागेल. जो फॉर्म गमावलाय तो मात्र पुन्हा शोधावा लागेल जीत आणि खास करून अविनाशला आणि कशा बशा आपण पाहिलं तर चांगले इनिंग घेऊन 55 ते 60 धावांपर्यंत मजल मारावी लागेल टीम निशान जीजी स्पोर्ट जीत 11 वाकलन संघाला. नऊ धावा जरूर मिळाल्यात 3 गडी बाद झालेत. गोलंदाजीसाठी समीर पाटील येत आहेत आणि समीर पाटील विकेट साठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे आशिष जाधव यांच्याकडून. असं वाटलं की रिद्धेश आले होते मग थोडासा बदल पुन्हा झाला इथे कॅप्टनने पुन्हा बदल केला अनिकेत पाटीलने. बघा आपल्या बाईक थोड्याशा व्यवस्थित पार्किंग करा मित्रांनो. तर पहिल्या फेरीतील दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. पहिली मॅच बाळू वस्ताद वडवली बी संघाने जिंकली. कमलेश पाटीलने खूप चांगला खेळ केला 42 धावांची खेळी त्यांनी साकारली. एक गडी सुद्धा त्याने बाद केला. विजयरथ नक्कीच सुरू ठेवले. इथे मात्र जीत भोईरच्या बॅट मधून हा पहिला धमाका चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून षटकार.
तर जीत भोईर हा असा खेळाडू जो प्रत्येक वर्षी तुम्हाला फॉर्म मध्ये पाहायला मिळतो. फिटनेस खूप चांगला आहे त्याचा. चेंडूवरती नजर जणू त्याची बसलेली असते. प्रत्येक वर्षी चांगला खेळ तुम्हाला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असतो. षटकार जरूर आलाय. 15 धाबा झाल्या 3 गडी बाद. तर विकेट टॉस फारसं महत्व नाही. तुम्हाला धावा दुसऱ्या सत्रामध्ये कंपल्सरी चेस करायचे आहेत. चला व्हॉलेंटियर चेंडू लवकर द्या जरा, जास्त वेळ घेऊ नका कारण मॅच भरपूर उशीर झालाय. तर जीतच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार आलाय. तो वैयक्तिक आपण पाहिलं तर 11 धावांवरती खेळतोय आणि संघ सुद्धा आज पाहिलं तर जीत 11 या नावाने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. निशान जीजी स्पोर्ट जीत 11 वाकलन. गोलंदाज समीर पाटील गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र त्याचं मुख्य अस्त्र बाहेर काढलं. रिव्हर्सच्या माध्यमातून चेंडू सीमा पार जाईल. हा चौकार. हा फेवरेट फटका आहे जीत भोईरचा आणि त्याचं मुख्य अस्त्र त्याने बाहेर काढलंय. आणि संघ थोडासा अडचणीत आहे. जीतला चांगलं ठाऊक आहे आणि संकट मोचक म्हणून सुद्धा जीतला ओळखलं जातं वाकलन टीमच्या माध्यमातून. 19 धावा झाल्यात. गोलंदाज समीर गोलंदाजी मार्कवर. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅटचा इथे कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. जीत भोईर आणि अविनाश भोईर जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. एकोणीस धावा. प्रथम फलंदाजी असताना निशान जीजी स्पोर्ट जीत 11 वाकलन संघ. समीर गोलंदाजी मार्कवर. सेकंडला जीत. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाजी ते क्लीन बोल्ड. जीत भोईरची खेळी इथे समाप्त होते. धक्का क्रमांक 4 मैदानामध्ये निशान जीजी स्पोर्ट जीत 11 वाकलन संघ थोडासा बॅकवर्ड वर करे. या अगोदर रिव्हर्सचा फटका ते मिस झाले होते. पुन्हा जीतने प्रयत्न केला आणि इथे मात्र तो त्रिफळ चीज झालाय. यश मिळाले गोलंदाज समीरला. तर जरूर षटकार चौकार मात्र समीरने त्याचं उत्तर दिलं. जीतला क्लीन बोल्ड. थोडासा अडचणीत जरूर आहे आता मात्र निशान जीजी स्पोर्ट जीत 11 वाकलन संघ समोर सुद्धा खूप चांगल्या ताकदवान संघ त्यांच्या समोर आहे. जयगावदेवी सोनारपाडा संघ बदलापूरच्या स्पर्धेत सुद्धा खूप चांगला खेळ त्याने केलाय. अंतिम फेरी गाठली होती. 4 चॅम्पियनशिप त्यांनीही पटकावल्या त्यामुळे त्यांनाही कमी लेखून चालणार नाहीये. समीर फुलटॉस चेंडू होता मात्र फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. नवीन फलंदाज उमेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र उमेश कडनं पहिला चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. विकेट रॅटिंगसाठी 2000 रुपये कॅश प्राइस सुद्धा आहे. समीर पाटीलसाठी फक्त आशिष जाधव यांच्याकडनं. समीर गोलंदाजी मार्कवर. इथे चेंडूची गती कमी केली मात्र चेंडू हवेत आहे. श्रीधर मात्र खूप वेगाने आलेत वाईडिश लॉंग ऑनला आणि अजून एक धक्का लागेल मैदानामध्ये उमेश भोईरच्या स्वरूपात. निशान जीजी स्पोर्ट जीत 11 वाकलन संघ थोडासा बॅकफुटवर. षटकांचा खेळ संपलाय. 19 धावा झाल्यात मात्र अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला परतलाय वाकलन संघाचा.
5 फलंदाज त्यांचे बाद झालेत आणि आता 7व्या क्रमांकावरती किरण म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथूनही काही बिघडला नाहीये. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 18 चेंडूमध्ये 35 ते 40 धावा अजून केल्या तरी फाईट करू शकेल निशान जीजी स्पोर्ट जीत 11 वाकलन संघ. मग त्यासाठी किरण म्हात्रेला खेळ चांगला करावा लागेल आणि असाच संघ अडचणीत होता उंबारलीच्या स्पर्धेमध्ये, उंबारली चषकमध्ये, आणि किरण म्हात्रेने एक चांगली इनिंग साकारली होती. ती इनिंग किरण म्हात्रेला साकारावी लागेल आणि अविनाश भोईरला त्याची साथ चांगली द्यावी लागेल, कारण की अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 फलंदाज त्यांचे बाद झालेत. 19 धावा झाल्यात 5 फलंदाजांच्या मोबदल्यात. संघ जरूर अडचणीत आहे. आता कोणाला तरी संकट मोचक बनावं लागेल वाकलन संघासाठी, आणि तो कोण खेळाडू असा ठरेल जो या संघाला 50+ धावांपर्यंत मजल मारून देईल. तिसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज रिद्धेश पाटील येत आहेत. रिद्धेश पाटील वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरं षटक. समीरने सुद्धा खूप चांगलं कमबॅक केलं, 2 धक्के त्यांनीही दिलेत आणि रिद्धेश आलेत आणि रिद्धेशचं स्वागत किरण म्हात्रेच्या बॅट मधून मिड विकेटच्या वरून चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. केला किरण ने इनिंग चांगली साकारली होती संघ अडचणीत असताना. इथे मात्र धावचीची संधी होती. रितेशला माहिती आहे डायरेक्ट हिट केला असं नक्कीच अविनाश सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचला तर नक्कीच अवंतर धावा मिळू शकतात, त्यामुळे त्यांनी डायरेक्ट हिट त्यांनी केल्याने की चेंडू जवळजवळ डॉट गेलाय. 5 गडी बाद 25 निशान जीजी स्पोर्ट जीत 11 वाकलन संघ. इथे मात्र सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडूला हातभर नक्कीच वळवण्याची क्षमता आहे गोलंदाजामध्ये. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो, कधी चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतो, हे वैशिष्ट्य रितेश पाटीलचे. ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून तुम्ही पाहिली. पहिली विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती नोंदवली होती. अनेक वेळा मेडन षटक त्यांनी फेकलेत. अनेक स्पर्धा आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून त्यांनी गाजवली आहेत. त्याच्या समोर तेवढाच चांगला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय किरण म्हात्रे. वाकलन म्हटल्यानंतर नक्कीच आमचे सकरी समालोचक ओंकार शेट्टे मध्ये इथे सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय किरण म्हात्रेच्या बॅट मधून. हा दुसरा षटकार, हा फेवरेट फटका तुम्हाला पाहायला मिळतो त्याचा. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. झालेत 5 गडी बाद. तिसरं षटक मार्गस आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. मी मगाशी उल्लेख केला 50+ धावा इथे कराव्या लागतील. पुन्हा क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. पंचांचा लेग बाईसचा इशारा होते. एक धाव जरूर मिळेल ती निशान जीजी स्पोर्ट जीत 11 वाकलन संघाला. धावसंख्या 32. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातील 5 षटकांची मॅच जय गबदेवी सोनारपाडा संघाने नाणेफेकी जिंकली. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या चेंडूवरती यश मिळालं. ऋषी भोईर पहिल्या चेंडूवरती बाद झाला. तिसऱ्या चेंडूवरती केतन बाद झाला आणि शेवटच्या चेंडूवरती प्रदीप बाद झाला होता. त्यामुळे संघ थोडासा अडचणीत जरूर आहे. फुलटॉस चेंडू होता मात्र क्षेत्रश डीप मध्ये श्रीधर ज्याने आतापर्यंत 2
तो 2 षटकात धावा होत्या 19, या षटकात धावा आल्या त्या 14, त्यामुळे धावा झाल्या 33. सरासरी तुम्ही पाहिली तर 11.00 च्या सरासरीने 33 धावा धावपलपती लागल्यात जीत 11 वाकड संघाच्या. श्रीधर मात्रे येत आहेत चौथं षटक घेऊन. 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एक वेगळं प्लॅनिंग तुम्हाला पाहायला मिळते सोनापाडा टीमच्या माध्यमातून. आता अविनाश अजूनही मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस चेंडू होता मात्र टायमिंग व्यवस्थित करू शकले नाही आणि ते मात्र डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. 34 धावा आहेत पाटण संघाच्या. सुरेख चेंडू होता मात्र इथे झेल मला वाटतं जवळजवळ ड्रॉप झालाय. म्हणजे आता दोन्ही खेळाडूंना जीवदान मिळालंय. समीरने एक झेल सोडलाय, श्रवण ठाकूरने एक झेल सोडलाय. मात्र श्रीधर चांगली गोलंदाजी करतायत त्या चौथ्या षटकामध्ये. तरी 4 फ्रेश गोलंदाज आतापर्यंत वापरलेत टीम सोनारपाड्याने. एक वेगळा प्लॅनिंग तुम्हाला पाहायला मिळतोय आणि क्रिकेट या खेळामध्ये टीम प्लॅनिंग खूप महत्वाचं असतो आणि तो टीम प्लॅनिंग जय गावदेवी सोनारपाडा संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. सिद्धार्थ इथे मात्र थोडेसे शफल झाले होते. चेंडू खेळून करते लॉंगलेच्या दिशेने रितेश खूप वेगाने आलेत. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र नकार दिलाय. रितेश पाटील खूप वेगाने गेले शॉर्ट फाईन लेग वरून. चंद्रकांत भोईर साहेबांचं आगमन झालंय. साहेबांना विनंती या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. चंद्रकांत भोईर साहेब आपलं सहर्ष स्वागत भगवत चषक मध्ये. धावा झालेत 35. इथे मात्र रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलाय मात्र चेंडू हवेत होता. झेल जरूर ड्रॉप झालाय. या षटकात काय घडलंय आतापर्यंत 3 झेल ड्रॉप झालेत. मात्र तिसरा झेल भरपूर कठीण होता मात्र प्रयत्न चांगले केले. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं मात्र त्यातही अपयश आलंय अविनाशला. धावा झाल्या त्या 36. 5 चेंडू मध्ये फक्त श्रीधरने 3 धावा दिल्या आहेत. सेकंडला किरण मात्रे. आता मात्र स्वीपचा फटका खेळायचा होता स्क्वेअर लेगला मात्र चेंडू जातोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. दुसरी धाव घातक ठरू शकते आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जात आहेत आणि चौथ्या षटकात फक्त 5 धावा दिल्या आहेत. गोलंदाज श्रीधर मात्रे त्या 3 झेल सुटलेत. 38 धावा झाल्या आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मॅचेस पकडा झेल जिंका मॅच. इथे मात्र चेंडू हवेत आहे. आता मात्र दत्ता ठाकूर झेल खाली येत आहेत आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये दत्ताने झेल टिपलाय आणि अविनाशला 2 जीवदान मिळाले मात्र त्याचा फायदा ते फारसे घेऊ शकले नाहीये. 42 धावसंख्या होती या लागणारा.
6वा धक्का मैदानाच्या आतमध्ये निशान जीजी स्पोर्ट जीत 11 वाकलन संघाला आणि आता मात्र कॅप्टन कुल मोतीराम भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सागरी फिरतीची दौलत न्यारी पारू मासोली तीन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा झाल्यात 42. धावांसाठी संघर्ष करावा लागतंय. तिसऱ्या षटकात 2 षटकार किरणच्या बॅटमधून आले होते. आता किरणलाही थोडंसं शांत ठेवलंय. जय गावदेवी सोनारपाडा टीम बदलापूरच्या स्पर्धेत उपविजेता संघ ठरला होता आणि सिद्धेशला मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात बाईक सुद्धा मिळाली. 2021 मधला पहिला खेळाडू ज्याने बाईक आपल्या घरी घेऊन गेलाय. बघा या स्पर्धेत सुद्धा 2 बाईक तुम्हाला पाहायला मिळतील. मॅन ऑफ द सिरीज आणि उत्कृष्ट गोलंदाज रितेश गोलंदाजी मार्कवर. इथे चेंडू खूप उंच गेलाय आणि खूप लांब जाऊन विसरतोय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. किरणच्या बॅट मधून येणारा हा उपयुक्त षटकार. धावा झाल्यात. वाकलन संघ असा संघ 50+ धावा केल्या तर नक्कीच फाईट करेल आणि हा कारनामा या क्रीडांगणामध्ये त्यांनी केला होता. मला आठवतोय 48 धावा त्यांनी 5 षटकात केल्या होत्या आणि मॅच सुद्धा जिंकली होती आणि 48 धावा आता ऑलरेडी झाल्यात. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथे मात्र चेंडू खेळायचं होतं ऑन साइडला. मात्र बघायचं खेळाडूला समीर थोडंसं दुखापत होते. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे शेवटच्या षटकातील. तत्पूर्वी आपण टॉस करूया. टॉस करूया आपण कारण की खेळाडूला गोलंदाजाला थोडीशी दुखापत होते. सतीश भोईर चंद्रकांत भोईर यांना विनंती करतो की आपण टॉस करायचे. सागर आपण टॉस बॉक्स मध्ये जायचे आणि नियम थोडेसे सांगायचे आहेत. चंद्रकांत भोईर साहेबांना विनंती करतो आपण टॉस करायचे. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. बिभीषण म्हात्रे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला चिंचवली टीमचे कॅप्टन. 5 ओव्हरची मॅच असेल मात्र बिभीषण चेसिंग कंपल्सरी हे लक्षात घ्या. हा नियम तुम्हाला खूप लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण की आपल्या विभागात जेव्हा जेव्हा स्पर्धा होते विकेट आणि टॉस सुपर ओव्हर असे नियम तुम्हाला काही पाहायला मिळतात. मात्र इथे चेसिंग कंपल्सरी हे लक्षात घ्या. धावा 48 आहेत. चंद्रकांत भोईर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. चंद्रकांत भोईर साहेबांना विनंती असेल की आपण दाखवू नका कॉइन. तो टॉस केला जातोय. 5 षटकांची मॅच असेल. पुन्हा टॉस करायचे. तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावा झाल्यात 48. मागच्या मॅच मध्ये 58 धावा 3च षटकामध्ये चेस केल्या होत्या बाळू वस्ताद वडोली बी संघाने आणि बघायचं इथे आता 48 झालेत ऑलरेडी. पुन्हा ऑन साइडला खेळायचं होतं मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा इथे संपर्क होत नाहीये आणि 1 धाव इथे वेगाने पूर्ण केली जाईल आणि 5 षटकांचा खेळ संपलाय आणि वाकलन संघाने धावा केल्या ते 49 आणि परफेक्ट 50 धावांचं टार्गेट आहे ते जय गावदेवी सोनारपाडा संघासमोर. टार्गेट चांगलं आहे मात्र गोलंदाजी आता चांगली करावी लागेल. मोतीराम भोईर, केतन म्हात्रे, समीर, उमेश भोईर, जीत भोईर. टॉस झालेला आहे आणि चिंचवली संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते खोनी संघाला. पुढच्या दोन्ही टीमने सज्ज राहायचे नक्कीच आणि 50 धावांचा पाठलाग जय गावदेवी सोनारपाडा संघ कशा प्रकारे करेल या ऐकण्यासाठी आपण जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आमचे सहकारी मित्र करण काणे यांच्याकडे. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे मास्टर विजय मोकाशी यांच्याकडे. संगत खोट्याची करू नको.
तुझा ही माणसाची गरज सोडू नको तुझ्या हाती आहे भाव सारा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे DJ, DJ, Ramesh, Ramesh, फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा सपन गाठीला घरट वेठीला कशी न सुटावी आशा थोड़ा सा वॉल्यूम देना डीजे मास्टर. हेलो चेक, हेलो चेक, हेलो चेक, हेलो चेक. अजून द्या ना थोडा. हेलो चेक, हेलो चेक. थँक्यू, थँक्यू सो मच नितीन दादा. उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सीझन 5 भगवा चषक तुमच्या समोर सध्या रंगत असताना ही स्पर्धा पहिल्या दिवस या स्पर्धेचा पहिल्या फेरीमधील ही द्वितीय लढत टॉस जिंकून गावदेवी सोनारपाड्याचा कॅप्टनचा फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि त्यांच्या विरोधात निशांत जीजी स्पोर्ट्स G11 वाकळण या संघाने धावसंख्या उभारली होती म्हणजेच 49 50 लक्ष. आघाडीला दत्ता ठाकूर आणि समीर पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना तुम्हाला पाहायला मिळेल. 9.00चं आस्किंग रन रेट. पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या जर आपण बघितली वाकलनची टॉप ऑर्डर ज्यामध्ये केतन आघाडीला आपण बघितलं. बहादूर असताना ऋषीला पहिलं, त्यानंतर केतनने 4 धावसंख्येचं योगदान दिलं. जीत यांनी आक्रमणाला सुरुवात केली होती परंतु जीत भोईर देखील 6 चेंडूंमध्ये 15 धावसंख्येचं योगदान देऊन माघारी परतला आणि त्यानंतर 7 धावसंख्येचं अविने योगदान दिलं. किरणमय मात्र 11 चेंडूंचा सामना केला आणि 11 चेंडूंमध्ये 22 धावसंख्येचं त्याने देखील योगदान केलं. या मॅचमध्ये किरणचं 22 धावसंख्येचं योगदान आपण बघितलं. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी पारितोषिक समीर पाटील यांच्यासाठी आहे. सर्व सोनारपाडा संघासाठी पारितोषिक आदरणीय श्री आशिष जाधव यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी सोनारपाड्याच्या फलंदाजांसाठी हे पारितोषिक. पहिलं षटक पॉवर प्लेचं बॉलिंग मार्कवरती डावकुऱ्याचा मीडियम पेसर अष्टपैलू खेळाडू निशांत G11 जीजी स्पोर्ट्स वाकळणचा. तयार होत असताना जीत भोईर पहिल्या षटकामध्ये. विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 50 धावसंख्येचं टार्गेट आघाडीला दत्ता ठाकूर आणि समीर पाटील ही जोडी. पहिला चेंडू लेफ्ट आर्ममध्ये विकेट. बॅकफूट लावून अक्षरशः शेवटच्या क्षणाला लेफ्ट केला चेंडू. टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेरच्या बाजूने वळण घेणारा चेंडू टेक ऑफ देखील झाला आणि हेच कारण व लेफ्ट करत असताना पहिला चेंडू आपण बघतोय फलंदाज दत्ता यांना. पहिला चेंडू निर्धाव ऑन साईडला डीपमध्ये मिड विकेट आणि लॉंग ऑन. बॅकफूट लावून पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. अपील हलकस होत असताना कॉट बिहाइंडचं बॅकफूटला येत असताना कट करण्याचा प्रयत्न होता. वेट ट्रान्सफर केलं होतं आणि या ठिकाणी आपण बघू शकाल ड्रिल करून ते दाखवतात. टप्पा पडल्यानंतर हा देखील चेंडू बाहेरच्या बाजूने वळून घेणारा एक अँगल क्रिएट करतात. डावकुऱ्यात तसे गोलंदाज आहेत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने उजव्या हाताच्या आपण बघितलं तरी या फलंदाजासाठी बाहेरच्या बाजूने वळणारा हा चेंडू. ऑन साईडला उचलला चेंडूला क्षेत्ररक्षक वेगाने आला चेंडूवरती. खूप चांगला प्रयत्न त्या ठिकाणी ऋषी भोईर होते त्या ठिकाणी आपण बघितले. गुड एफर्ट्स. चेंडू तर ते अडवतात. चान्स क्रिएट करत होते कॅचची. ते खूप वेगाने चेंडूवरती धावत आले होते
आणि तिथे नक्कीच मिळत्या चेंडूवरती 2 धावा. धावफलकाचा श्री गणेशा. लक्ष 50 धावसंख्येचं पहिले 2 चेंडू आपण बघितले निर्धाव. त्यानंतर येत असताना या 2 धावा. ऑन साईडला आडवा बॅटने उचललं होतं चेंडूला. मध्ये आपण बघितलं त्या ठिकाणी डीपमध्ये अगदी स्वर्गीय विजय भोईर स्टँडच्या समोर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ऋषीने खूप चांगले प्रयत्न केले. सरळ उडवलाय लॉंग ऑनला. क्लिअर करेल. इट्स अ क्लीन हिट. लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. रात पुनवेची चैता पाक आलाय दत्ता ठाकूर यांचा बॅट मधून लॉंग ऑनला क्लिअर करत असताना हा फटका ओवा पीच होता. फुलटोस ऑन साईडला टर्न केला चेंडूला अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये मिड विकेटला ऋषी आहे त्या ठिकाणी उचललाय चेंडूला. फेक करतोय तो स्ट्रायकिंग एंडला ज्या ठिकाणी केतन होता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. आणि या सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे. ते म्हणजेच 9 या आकड्यावरती. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं केतनला सस्त्यामध्ये परतत असताना आणि कुठेतरी बॅट पॅच हा प्रत्येकाच्या कारकिर्दीमध्ये पाहायला मिळतो. त्याचबरोबर आयुष्यामध्ये देखील बॅट पॅच येत असतात. अप अँड डाऊन्स. ऑन साईडला टर्न करतात बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सेकंड अटेम्प्ट कॅच घेतली आहे आणि ते फलंदाज आपण बघतोय बाद होतोय. समीर पाडीला पहिला धक्का. रुपेशने खूप चांगली कॅच घेतली आहे. सोनार पाडाला आपण बघतोय 9 या धावसंख्येवरती पहिला धक्का. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न ज्यामध्ये 9 धावसंख्या बॅटिंग करणाऱ्या गावदेवी सोनारपाडाची लक्ष 50 धावसंख्येचा आहे. पहिल्या सत्राला जर आपण कंपेअर केलं तर पहिल्या षटकामध्ये अमर ठाकूरच्या देखील 9 धावा होत्या परंतु 3 महत्त्वपूर्ण गडी बाद त्यांनी केले होते. आणि या षटकामध्ये आपण बघतो 1 गडी मात्र बादला. स्पीडअप करायचं आहे फिल्डिंग करणारा वाकळण संघ. 9 धावसंख्या आहे. केतनबद्दल नक्कीच पहिल्या सत्रामध्ये देखील आपण ऐकलं. आयुष्यामध्ये आणि त्याचबरोबर क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये बॅट पॅच नक्कीच येतात परंतु अप अँड डाऊन आणि त्याच्यामधून नक्कीच तुम्हाला संघर्ष करावा लागतो. आयुष्यामध्ये जर आपण बघितलं तर नक्कीच प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो आणि इथे क्रिकेटमध्ये देखील तशाच पद्धतीचं समीकरण आहे. केतन हा जिद्दीने नेहमीच खेळत असतो मैदानाच्या आतमध्ये. बॅट पॅच जर म्हटलं तर क्रिकेट कारकिर्दीमध्ये असा एक फलंदाज, एक महान क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियाचा सर डॉन ब्रॅडमॅन, त्याच्या कारकिर्दीमध्ये कधीही बॅट पॅच आला नव्हता. धावसंख्या 9 आहे. या आकड्यावरती 1 गडी देखील बाद झाला गावदेवी सोनारपाडाचा. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या समोरच्यांकडून येतो एक जेन्युइन ऑलराऊंडर या संघाचा केतन म्हात्रे. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचा हा सर्वात श्रीमंत खेळाडू ज्याच्या नावावरती आतापर्यंत 13 बाईक आणि 3 मॅन ऑफ द सिरीजचा कार. बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न होता. सरळ हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. हा चेंडू निर्धाव. लक्ष 50 धावसंख्येचा आहे या मॅचमध्ये. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 9 या आकड्यावरती. केतन तयार होत असताना पुन्हा एकदा कोळवली एंडकडून समोर आहे दत्ता ठाकूर. हा चेंडू देखील टप्पा पडल्यानंतर आउट स्विंग येतो. स्विंग अँड मिस. बाहेरच्या बाजूने वळण घेतला चेंडूने. जो अनुमान होता दत्ता ठाकूर यांचा त्या अनुमानाच्या विरोधात हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेतोय. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव. कमबॅक करत असताना दुसऱ्या षटकामध्ये केतन पुन्हा एकदा तयार अगेन्स्ट दत्ता ठाकूर. पुढे थोडासा सावला होता. स्टेप आउट ऑन साईडला हा फॉर्म पुल करत असताना अलॉंग दी कार्पेट स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू ज्या ठिकाणी ऋषी भोईर खूप चांगलं क्षेत्ररक्षण ॲक्युरेट फेक ऑन द स्टंप. गुड थ्रो मिळते हे 1 रन आणि या सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे. ते म्हणजे 10 या आकड्यावरती. पुढच्या लढतीमध्ये आपण बघू शकाल चिंचवली टॉस जिंकून त्यांच्या कॅप्टनचा फिल्डिंगचा निर्णय आणि त्यांच्या विरोधात संघ बघू शकाल आपण तो म्हणजेच श्री गणेश क्रिकेट संघ खोणी. 2 मलंगड विभागातील तुम्हाला संघ पाहायला मिळतील. तयार होत असताना पुन्हा एकदा केतन.
दिशा देण्याचा प्रयत्न होता. फाईन लेग मध्ये हा चेंडू दत्ता ठाकूर पुढे तर सरसावले होते, परंतु श्रीधर कडून नकार आला आणि अखेर आपण बघितलं तर हा चेंडू निर्धाव केतन म्हात्रेचा. थोडेसे निराश देखील होते कारण हा चेंडू अपील होत होता लेग बिफोर साठी. अगदी मधोमध नव्हते त्या ठिकाणी श्रीधर, त्याच कारणास्तव अपील देखील फेटाळण्यात आला. निर्धाव चेंडू, अजूनही चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 2. आतापर्यंत 1 धाव खर्च करतोय केतन. स्लॉक स्वीप करता दिशा देत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गॅप आहे, खूप वेगाने चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार असताना धावसंख्या पुढे जात असताना आपण बघतोय ते म्हणजेच 14 या आकड्यावरती 14 रन्स आतापर्यंत. बाहेरच्या बाजूने वळण घेणार चेंडू अपील होत असताना क्वाड बँडचा खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट यॉर्कर ज्या चेंडूला म्हटलं जातं, पूर्णपणे आपण बघितलं तर नस्तेनाबूत करत असताना श्रीधरला चेंडू. अखेर या 2 षटकांचा खेळ झाला समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचला बॅटिंग करणारा गावदेवी सोनारपाडा संघ 14 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 14 रन्स आफ्टर सेकंड ओव्हर, लॉस ऑफ दी 1 विकेट. 1 गडी बाद, 14 ही धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 9, ज्यामध्ये 1 गडी बाद केला तो म्हणजेच जीत यांनी, आणि दुसऱ्या षटकामध्ये केतनचं इकॉनॉमिकल षटक राहिलं, ज्यामध्ये 1 चौकार आपण बघितला श्रीधरच्या बॅटमधून आणि 1 सिंगल दत्ताच्या बॅटमधून बघितली आणि 4 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले. टीम मिटिंग सध्या होत्या. स्ट्रॅटजी प्लॅनिंग हा नक्कीच या खेळाचा अविभाज्य घटक आहे. रणनीती आखणं आणि तेच सध्या करत असताना निशांत 11 जी स्पोर्ट्स वाकळना संघ जीत 11 या नावाने आज या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. नेहमीच या जीत 11 उंबारडे जे पुरस्कर्ते आहेत जीत भोईर उंबरडेचे, यांच्या नावाने हा संघ तुम्हाला आज या मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. पहिलं षटक जीत भोईरचं देखील, ज्यामध्ये आपण बघितले धावसंख्या ती फक्त 9, 1 गडी बाद. दुसरं षटक केतनचं, ज्यामध्ये 5 एकंदरीत 14 ही धावसंख्या आहे. लक्ष 50 धावसंख्येचा संघर्ष नक्कीच पाहायला मिळेल या दोन्ही संघांचा आता या मॅचमध्ये. पहिल्या सत्राचा आपण विचार केला तर 2 षटकांच्या क्रीज पॉवर प्लेमध्ये धावसंख्या होती ती म्हणजेच 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 आणि आता एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 ही धावसंख्या पॉवर प्लेमध्ये सोनारपाडाशी वाकलंदा प्रत्युत्तर देत असताना. 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. 18 चेंडूंमध्ये गरज आहे 36 धावसंख्येची. 36 रिक्वायर्ड रिमेनिंग 18. 18 चेंडू आणि 18 चेंडू आणि ऑन साइडला उचललाय हा चेंडू, सरळ लॉंग ऑनला सीमारेषेच्या बाहेर. षटकार पारितोषिक लागोपाठच्या 3 षटकारांसाठी आहे ते म्हणजेच आशिष जाधव यांच्याकडून 1,500 रुपयाचा. डीजे मास्टर एकच सेटिंग जेव्हा बेस जास्त झाला, बेस थोडं कमी करा. धावसंख्या आहे ते म्हणजेच 20 या आकड्यावरती षटकाराने जाऊन पोहोचले. तिसरं षटक सध्या प्रगती पथावर असताना जीत पुन्हा एकदा तयार होतात. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने दत्ता ठाकूरसाठी. ऑफ स्टंपच्या बाहेर होता, आडव्या बॅटने उचलला, पॅरल असो खूप चांगला झेल. एक स्टनिंग कॅच या ठिकाणी पाहायला मिळाली, डाईव्ह लगावली, किरण मात्रे टिपलाय हा झेल आणि या ठिकाणी बाद होतोय. 20 या धावसंख्येवरती दुसरा धक्का दत्ता ठाकूरच्या स्वरूपात गावदेवी सोनारपाडाला.
इनला श्रीधर आहे स्ट्रायकिंग इनला ऑन साइडला उचलला इट्स अ क्लिअर माठी यूज मॅक्सिमम फुलातून असा फटका स्क्वेअर लेग सीमारेषा पार बुलंदी पॉवरफुल हिट षटकार तुझेच भेटीसाठी गोवाए षटकार आणि आशिष जाधव यांच्याकडून 1,500 रुपयाचं पारितोषिक वपी उचललाय ऑर्थोडॉक्स लॉंगर मध्ये हा चेंडू ज्या ठिकाणी उमेश आहे टप्पा पडलाय त्याच्या हातामध्ये हा चेंडू फेक करतोय ग्राउंडिंग फेक इन नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि सहजरित्या 2 तर झाला ओव्हर थ्रो देखील पाहायला मिळतोय अजून एका धावेचा प्रयत्न तर नक्कीच होता फलंदाज आपल्याला पाहायला मिळते सिद्धेशचा परंतु श्रीधरकडून नकार आला दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 34 या आकड्यावरती 34 रन्स 34 धावा धावफलकावरती काउंटर अटॅक एज आहे आणि सेकंड अटेम्प्ट कॅच घेतले केतनने कॉट बँड बाद होतोय श्रीधर कारल्याचे मावले तुझा महिमा मी धावसंख्येची अजूनही गरज चेंडू शिल्लक आहे ते 12 श्रीधर इथे बाद झाला ज्याने 18 धावसंख्येचं योगदान दिलं अवघ्या 7 चेंडूंमध्ये व्यासपीठावरती आपण सन्मान करणार आहोत आदरणीय श्री चंद्रकांतजी भोईर साहेब जे उंबरडेचे आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल मी विनंती करेन जगदीश लोखंडे यांना आपल्या शुभसे आदरणीय श्री चंद्रकांतजी भोईर साहेब यांचा आपण सन्मान करावा 50 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये गावदेवी सोनारपाडा समोर इरादे स्पष्ट पहिल्या चेंडूपासून केले होते दत्ता ठाकूर यांनी त्यांनी देखील आक्रमणाला सुरुवात परंतु पहिलं षटक जीत यांचं इकॉनॉमिकल राहिलं होतं 9 धावसंख्येचं ज्यामध्ये एक गडी बाद म्हणजे समीर पाटीलला त्यांनी माघारी परतावलं होतं दुसरं षटक केतनचं या 17ला कुठेतरी कल्लाटणी देणार होतं ज्याने फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या त्यानंतर जीत यांचं तिसरं षटक ज्यामध्ये 20 धावा आल्या 2 गडी नक्कीच बाद झाले परंतु 20 ही धावसंख्या त्यांनी खर्च केली आणि आता हे समीकरण येऊन ठेपलं गावदेवी सोनारपाडा समोर 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 12 चेंडूंमध्ये 16 धावसंख्येची गरज 12 चेंडू 16 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आता वाकळ्यांच्या अगेन्स्ट सोनारपाडा संघासमोर सिद्धेश आणि नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल जो असेल नॉन स्ट्रायकिंगला स्पीडअप करायचे वाकळण 25 मिनिटांचा अवधी आहे त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं हाताळणे अनिवार्य आहे कारण 12चा लॉट या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ही दुसरी लढत त्यानंतर श्री गणेश क्रिकेट संघ खोणी यांच्या विरोधात चिंचवलीमध्ये त्यानंतर चौथी मॅच बेतवडेच्या विरोधात ओमसई आगासन त्यानंतर गावदेवी 12-13 नागावच्या अगेन्स्ट सोळेगावा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि अखेरची लढत VRCC उसाटणे आणि त्यांच्या विरोधात गावदेवी खेडकाळीमध्ये मोतीराम भोई तयार होत आहेत ज्यांनी कित्येक वर्ष वाकळण संघाला दिलेत असा एक अनुभवाचा खेळाडू गोलंदाजीसाठी ऑन साइडला चेंडू सिद्धेशचा स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये झाला क्षेत्ररक्षक येत्या त्या ठिकाणी उचलला चेंडूला फेकी करतात ते स्ट्रायकिंग एंडला तोपर्यंत सहजरित्या हे 1 रन पाहायला मिळाले आणि या सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे 35 या आकड्यावरती 35 रन्स 15 धावसंख्येची गरज चेंडू शिल्लक 11 चेंडू 15 धावा हे समीकरण षटक खऱ्या अर्थाने या मॅचला टर्न करणार असेल कोणत्या बाजूने हा सामना फिरेल आखोटप्याचा हा चेंडू हुक केला मिस्तामेगा फटका क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल हाताचा पिसारा त्याने फुलवला कॅच घेतली आणि इथून माघारी परतोय 35 या धावसंख्येवरती आणखी एक धक्का राहुल बॅक टू द पॅव्हिलियन
वरती घेत असताना लॉंग ऑनला क्लिअर केला सिद्धेशने. षटकराने धावफलक 41 वरती 9 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच आता ते देखील 9. रन बॉल इक्वेशन 9 चेंडू 9 धावा. समीकरण ट्रॅक चेंज करत असताना राऊंड द विकेट येतील आता मोतीराम भोईर. समोर सिद्धेश पाटील. यावेळेला देखील उचलला चेंडूला परंतु मिस टायमिंग हा फटका लॉंग ऑनवरून क्षेत्ररक्षक येईल त्या अगोदर मिड ऑन मध्ये हा चेंडू पडतो नो मॅन्स लँड मध्ये. किरणच्या हातामध्ये चेंडू जे लॉंग ऑफ वरून आले सहजरित्या या 2 धावा. दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे 43 या आकड्यावरती. 43 ही धावसंख्या सध्या धावफलकावरती. चेंडू शिल्लक 8 आणि 8 चेंडूंमध्ये 7 धावसंख्येची गरज. तयार होत असताना पुन्हा एकदा सिद्धेश अगेन्स्ट ऑन साइडला उचललाय. इट्स अ क्लीन हिट. खूप उंच आणि तितकाच लांब सरळ सीमारेषा पार षटकार. बसलेली देवलाला सत्वाची माझी गावदेवी माता बसलेली देवलाला एसपी ग्रुपचा तर षटकार आता आलाय आणि हा सामना कुठेतरी पूर्णपणे खुला होत असताना विजयाचा सुगंध दरवळतोय आणि तो सुगंध घेत असताना पाहू शकाल आपण गावदेवी सोनारपाडा या संघाला. चेंडूची मागणी करण्यात येते. चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये द्या. 1 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. चेंडू शिल्लक एकंदरीत 7 आणि या 7 चेंडूंमध्ये 1 धावसंख्येची आता गरज. तयार होत असताना मोतीराम भोईर सिद्धेश पाटीलच्या अगेन्स्ट. मॅच बॉल आला. सो पुन्हा एकदा आमच्या अंपायर्स तो चेंडू देत असताना सुपूर्द करत असताना गोलंदाज आला. 1 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. आखूट टप्प्याचा हा चेंडू उचलला हवेमध्ये. नाऊन दी बॉल जज करता त्या ठिकाणी ऋषी भोईर कॅच घेतली आणि आणखी एक धक्का बसेल आता. 6 चेंडूचा कळ जुनी शिल्लक या मैदानाच्या आतमध्ये. 1 धावसंख्येची गरज. मात्र एक स्फोटक इनिंग या ठिकाणी 18 धावसंख्येची त्याने आपल्या समोर पेश केली. तो माघारी परतला. 1 धावसंख्येची गरज. सुमित आला मैदानाच्या आतामध्ये. सुमित आणि अमर ही जोडी आहे. अखेरचा षटक ऋषी भोईरच्या हातामध्ये. 8 चेंडू निर्णायक षटक. क्रिकेट असा खेळ अनिश्चितने भरलेला परंतु 6 चेंडू आणि ते 1 धावसंख्येची आहे गरज. अमरेला फील्ड पोझिशन. सिली पॉइंट तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर सिली मिड ऑफ आहे. फ्लाइंग स्लीप आहे. क्षेत्ररक्षणाचं जाळ राऊंड विकेटने उंबरडेन कडून तयार होतोय हा गोलंदाज ऋषी भोईर. सुमित समोर ऑन साइडला हुक केला आणि हा चेंडू सरळ चालला लॉंग लेग मध्ये वेगाने. क्षेत्ररक्षक पोहोचला चाबाक्याच्या बाहेर. अखेरच्या चेंडूवरती हा चौकार आलाय आणि सामना इथे फिनिश होतोय. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी सोनारपाडा. हार्ड लक निशांत 11 जीजी स्पोर्ट्स. आणि त्याचबरोबर आज चीत 11 या नावाने खेळत होता तो म्हणजेच वाकळण संघ. आपला आभार व्यक्त करतो आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. चुका झाल्या आत्मसमर्पण आत्मचिंतन करा आत्मपरीक्षण करा. त्या चुकांच्या पुढील स्पर्धेसाठी आपणास देखील शुभेच्छा.